निश्चित आहे माझा याचा. खाली कल्लोळ माजवलाय त्यांनी. चाललं प्रसादला तांबूळ करवंद आणि आणि फणस फणसाचे पाहिजे. गरे. लसूण रन. कळंबा तोंड सुजल्या. गुड मॉर्निंग फ्रॉम कोल्हापूर. तुम्ही ऐकताय मिरची. मिरची कोण आहे? टोमॅटो. मी टोमॅटो आहे. टोमॅटो टोमॅटो आणि मिरची. बटाटा. तू बटाटा. तर आम्ही आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये विकेंड आमचा कसा असतोय ह्यासाठीचा हा व्लॉग असणार आहे. तर सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आम्ही काय करतो कोल्हापूर कुठं खातो काय काय करतो ह्या गोष्टी कव्हर करणार आहे. तर ह्यातली पहिली गोष्ट आहे की रंकाळ्यावरती मॉर्निंग वॉक. तर त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. आणि चला आता बस 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 चला. एवढी रंकाळ्याच्या खाणीचा स्पॉट आहे हा. हे बघा दोघं. गट्टू चाल जरा. त्या बदकांच्या एवढं कोण रेसिस्ट नाही आहे. हे स्वतः पांढरे आहेत म्हणून आम्हाला अजिबात जवळ घेत नाहीत. व्हाईट ट्रॅश आहेत ते. व्हाईट ट्रॅश. आम्ही जवळ गेलो की पळतायत. ओ नको 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 असं करायला. हे बघा आता बघ. जा. हे चुकीचं आहे. हे निश्चित आहे माझा याचा. खाली कल्लोळ माजवलाय त्यांनी. चला इथनं जाऊया आपण. आता मला एका अर्जंट कामामुळे घरी लवकर यायला लागलं. त्यामुळे आमचा रंकाळा फेरी पूर्ण झाली नाही. उद्या जाणार आहे परत आम्ही होय ना. पण वर्कआउट थोडा झाला. प्रसाद घामानं भिजलाय. मी गजानंद काय गजानंद ना काय काय जाणं ते एरोबिक्स कंपनी काय नाही ते काय माहिती. ते नाही तर सांगायचं आपलं. त्यांची रील आपली ह्या वर्कआउट जो प्रसादनं आज वर्कआउट केलाय अगदी विचित्र वर्कआउट आहे त्याचे. प्रो वर्कआउट आहे. हा त्याची रील ऑलरेडी आली असेल इंस्टाग्रामवर युट्यूबवर. कॉफी करा जरा यार. कॉफी कर जा. आयडे कॉफी. वा काही बिनकामाचे नाही. बिनकामाचे किट्टो श्रीहरी काळा दिसायला लागलाय म्हणून लपलाय. काही काळा दिसत नाही. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. श्रीहरी आणि आईला पण दाखव ना. आई पण आहे सोबत. आई पण आले आणि आम्ही आता रंकाळ्यावरून आलो. वॉक करून आलो आणि आता ब्रंच करतोय. मिसळ ब्रंच असं आपण म्हणतोय पण ते लोकांसाठी ब्रेकफास्टच आहे आणि ते दुपारी जेवतात. पण आम्ही ब्रंच करतोय. आम्ही जरा उशिरा चाललोय म्हणजे 10:30-11 वाजले. त्यामुळे आमच्यासाठी आता ब्रंच आहे. ब्रेकफास्ट लंच सगळं मिक्स. तर कोल्हापूरची फेमस मिसळ कळंबा मिसळ आम्ही खाणार आहे. आम्ही कळंबा मिसळला चाललो. आमच्या 2-3 मिसळ आवडते. ते म्हणजे कळंबा मिसळ, वाडा मिसळ आणि कुठली रे आपण ट्राय केलेली ती ठोंबरे का. ठोंबरे पण ट्राय केली आपण. अजूनही काय केली. आमची कॉलेज टाइमची फेवरेट इज विजय मिसळ जी राजारामपुरी मध्ये. ती पण डेंजर आहे. ते शॉप ते छोटं आहे त्यामुळे असं सगळ्यांना बसता येत नाही. सगळ्यांना नाही आता आहे ते बऱ्यापैकी केले. ठीक आहे. चला मग कळंबा मिसळ वी आर कमिंग. कळंबाला आलो आणि एवढी गर्दी आता इथं वेटिंग आहे. बाहेरूनच तर श्रीहरी विचारायला गेलेला. बघूया जाता येते का आपल्याला. आम्ही कळंबा मिसळला गेलो आणि कळंबा मिसळला जसं की दाखवलं तिथं खूप गर्दी होती. अर्धा ते पाऊण तास गर्दी होती. त्यामुळे आम्हाला भूक लागली होती. तर आता आम्ही सेकंड फेवरेट प्लेसवरती आलोय आमच्या मिसळच्या जी आहे वाडा मिसळ. हे चित्रावरनं तुम्हाला कळालंच असेल ह्यावाल्या भिंतीवरच्या. जे कोल्हापूरचे आहेत त्यांना कळणार. पण वाडा मिसळला पण खूप गर्दी होती. वाडा मिसळला पण खूप गर्दी होती. पण 10 मिनिट थांबलो आणि शेवटी आम्हाला आता जागा मिळाली. बाहेर पण 10 मिनिटं आम्ही थांबलोच होतो वेटिंगला.
तिथंच थांबलो असतो तर गेलो असतो आतमध्ये. पण रविवार हा मिसळवार आहे कोल्हापूरचा. बरोबर, रविवारीच मिसळवार आणि रात्री. त्यामुळं रविवारी जर तुम्ही प्लॅन करत असाल मिसळसाठी तर एकदम खूप लवकर या, नाहीतर खूप लेट या. 12 नंतर 12:30-1ला या. म्हणजे और famous लवकर spot 9च्या आधी. famous जर spot तुम्हाला चांगली वर मिसळ खायची असेल तर. मिसळ दाखवला होता. स्पेशल मिसळ याच्यामध्ये काय की सोलकढी, आता दही, पापडाच्या खाली बघा. हा एक्स्ट्रा तिखट मिसळ आणि पापड येतो. हा भारी झालाय. हा पाठव. खावा आता खावा. डाएट मोड तुझं डाएट. चिट डे. चीट डे. माझा रेग्युलर डे. तुझा रेग्युलर डे, याचा चीट डे. आईचा काय? आईचा पण चीट डे. मला फर्स्ट टाइम आले. तुला ही वाली आवडली का कळंबा? छान आहे वडा मिसळ. ही आवडली खरं. ही कुठली आवडली? फर्स्ट प्रेफरन्स वडा मिसळ, सेकंड हो, आईला वाडा आवडली. वडा भारी झाला. वाडा होय, आणि बसायला पण इथं चांगली स्पेस आहे फॅमिलीसाठी वगैरे. त्यामुळे चांगलं वडा वाटतंय. आता वडा. वडा आता वडा. मिसळ वडा. ही जी मिसळ आहे ती स्पेशल असते कारण ना ह्याच्यामध्ये फरसाण येत नाही, हा शेव चिवडा यूज करतात, त्यामुळं ह्याची टेस्ट जास्त चांगली लागते. मिसळ खाऊन झाली, आता चहा प्यायचा वेळ आले आणि मिसळचे जे एक्स्ट्रा दिलेले पाव होते ते आता ह्यात जाणार आणि मग इकडं मी पण तेच करतोय बेसिकली. मिसळ डन. आता काय नेक्स्ट आयटरनरी काय आहे कोल्हापुरातली? झोपायचं आता. तर जरा वाम कुक्षी घ्यायची दुपारची. सगळीकडनं पाणी यायला चालू झालंय. झणझणीत मिसळ खाऊन असं जरा होतच. अशी एवढी झणझण म्हणजे झणझणीत आहेच ते. तिखट. नाकातनं तर पाणी येणार 100%. हा तेवढं होणार, पण अगदी तिखट जाळ असं नाही. तिखट टेस्टी तिखट असतं हे. इथे तुला बंद केला. होय होय, बंद केला तुला. बर होय, बर बर, काढतो थांब. तर आता आम्ही रंकाळ्यावर आलो, कारण की कोल्हापुरात तुम्ही आला आणि संध्याकाळ रंकाळ्यावर घालवली नाही तर पाप लागतं. त्यामुळं पुण्य कमवायला किती लोक आल्यात बघा इथं. आज आहे एक रंकाळा तर full आहे. रविवारची संध्याकाळ आहे, त्यामुळे खूप झालं. गर्दी आहे. आणि इथं आल्यावर आम्ही बाकीचं जास्त काही खात नाही, फक्त इथापूरमधली राजाभाऊची भेळ तर खूपच फेमस आहे. पण इथला एक आमचा खूप आवडता फेमस भेळ स्पॉट स्पॉट आहे, तिथं आता मी जाणार आहे. पण इथं सगळे फ्रेंड्स येऊन बसायचो, नुसतं इथं बसायचं गप्पा मारत कट्ट्यावर. इथं सूर्य बुडायला लागला, chill. संध्याकाळची वेळ झाली सूर्यास्ताची की असा रंकाळ्यावर येऊन बसणे, ती रंकाळ्यावरची हवा अशी येऊन धडकते ना, सगळं असं माइंड रिफ्रेश होते. आणि सूर्य असा बुडताना तुम्ही सनसेट शालिनी पॅलेसच्या मागं असं जाताना बघत रंकाळ्यावर मजा घेत बसू शकताय. हे सुख आहे. हे सुख आहे, सुख. आणि पूर्ण दिवसाचा तुमचा थकवा निघून जातो यातनं. इथं जो भेळीचा स्पेशल गाड्या, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या भेळ्या. आपण कुठली खायची आज? आज आपली भेवडा पण आवडते आपल्याला. भेवडा, लसूण भेवडा आहे. वाली. आणि ती स्पायसिएस्ट मिसळवाली, तो मिसळ नाही का, स्पायसिएस्ट भेळवाली तुम्ही व्हिडिओ बघितला असणार तो. त्यांच्याकडेच ती बाकीच्या पण आमच्या आवडत्या भेळ मिळतात. लिक्विड पापडी वगैरे पण मला खूप आवडते. चलो फिर चलो. हा कन्फर्म केलं म्हणजे नक्की तुम्ही थँक्यू. थँक्यू. तुम्ही त्यामुळे आम्हाला असं बरं वाटतं. बरं वाटतं. आम्ही काय 2 महिन्यापूर्वी चालू केलंय. अच्छा, मी रिसेंटलीच तुमचे व्हिडिओज बघितले, हा पण केले, खूप छान असतं. थँक्यू. बरं झालं सांगितलं तुम्ही. छान वाटलं. थँक्यू सो मच. एकतर मला असं स्वतःच्याच गावात म्हणजे कायमचं आहे, आणि तिथं असं येऊन सांगायला मला कसतरी वाटतंय. म्हणजे हे आमच्यासाठी नॉर्मल आहे, पण ह्याचं असं तुम्हाला आम्ही फक्त इन्फॉर्मेटिव्ह वे आमच्यासाठी बेस्ट डे काय असतोय कोल्हापूरमध्ये आल्यानंतर,
जसं की सकाळी मिसळ खाल्ली, रंकाळ्यावर वॉक केलं, परत संध्याकाळी रंकाळ्यावरच इव्हिनिंग स्पेंड केली आणि रात्री जेवायला काय आहेतच, त्यात काय तोटाच नाही. रात्री जेवायला तांबडा पांढरा ते काय ठरलेला विषय आहे आणि रविवार आहे त्यामुळे तर काय न चुकता विषय असतोय तो. तरी आम्ही लंच केला नाही, आम्ही ब्रंच केला. तर सकाळी मिसळ, त्यामुळे प्रसादनं जागा ठेवली त्यासाठी स्पेशल Correct. पोटात. नाही म्हणजे नॉर्मल लोकांचा कोल्हापुरातला त्यामुळे कसा दिवस इथं असतो पण सांगतोय, फक्त दुपारी मटण खाऊन 4-5 पर्यंत झोपणे. हा, त्यामुळे इथं पण फक्त ती स्पेशल भेळ खाणार आहे, बाकी काही नाही. बाकी काय नाही करणार आहे. कुठली भेळ खाणार आहे? गर्दी ढीग आहे. आपली नॉर्मल ओली भेळच खायची आहे, पण गर्दी ढीग आहे. ओली भेळ आणि तुला लसूणी आणि ती हा, भेळ लसूणी आवडते. सॉरी, पण लसूण लसूणी खूप लसूणी असते. लसूण आणि ही वाली ही भेवडा मिक्सचर मिक्सचर नाही, ते तरी चिवडा असतो त्यामुळे काय आवडत नाही आपल्याला एवढं. ठीक आहे. तर तिथे खूपच गर्दी होती भयानक भेळसाठी, भेळसाठी. त्यामुळे पार्सल घेतले आणि ऑलरेडी निखिल आमची घरी येऊन बसलाय, वाट बघत बसलाय, त्यामुळे आम्ही आता पार्सल घेतले. आम्हाला यायला थोडासा वेळ झाला इकडे, त्यामुळे निखिल ऑलरेडी घरी आलाय आणि आम्हाला दुसरीकडे एका ठिकाणी जायचं डिनरला. त्यामुळे आम्ही घरातल्यांसाठी पार्सल घेतलेत, पण आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो की ह्याचे टेस्ट कशी आहे. रिव्ह्यू काय भारीच आहे. हो, काय बघा काय आणले हत्यार, बघा हत्यार, मागच्या BMW vlog GT मध्ये सांगितलेलं M4. ची नवीन गाडी आहे ना. हे बघा तुम्हाला कलर कळालंच असेल. किट्या पोश आहे, कशी आहे? सुपर. दिस इज लसुनी फ्लेवर्ड भेळ. दिस इज कोल्हापूर स्पेशल लिक्विड पापडी. तुला कुठली आवडली निखिल? लसूणी. तुला कुठली आवडली? लसूण. आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनाला, पण आम्हाला 10K फॉलोअर्स जेव्हा इंस्टाग्रामवर झाले तेव्हाच जायचं होतं, पण त्यावेळी आम्ही पुण्यात होतं, जमलं नाही. करेक्ट. त्यामुळे आता यावेळी जातो. आमच्यासोबत श्रीहरी पण आहे. श्रीहरी आहे. तर आम्ही आज आई अंबाबाईचं दर्शन घेऊन 10,000 फॉलोअर्स केल्याबद्दल काय म्हणतात, थँक्यू म्हणणार आहे आणि नमस्कार करणार. 10,000 फॉलोअर्स केल्याबद्दल दर्शन घ्यायला आलं. दर्शन घेण्यासाठी आलोय आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावरती वाढत राहो आणि असंच हे पेज मोठं हो अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना प्रार्थना. करणार आहे. तर आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे, अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे. आणि मला आता इथं शॉपिंग करायची आहे थोडी. या ठरल्याप्रमाणे तर महाद्वार रोड हा जगप्रसिद्ध कोल्हापुरातला रोड, महाद्वारला नाही, मला इथं अंबाबाईच्या मंदिराच्या बाहेर अच्छा मंदिरातलं छान बांगड्या मिळतात, ज्वेलरी ज्वेलरी मिळते. आणि असं जास्त येणं होत नाही आता खूप सण पण येणार आहेत, त्यामुळं थोडी खरेदी. सण अजून लांब आहेत, गणपती वगैरे तसं बघायला गेलं तर अजून 10 वेळा येईन आपण इथं. येतोय पण वेळ गडबड असते कायम, प्रत्येक वेळा एवढा वेळ मिळत नाही, असं सगळं होतं म्हणून. ठीक आहे. 4 वाला एकदम आम्ही टाईट इकडे पण दारात नको, उभारलो म्हणजे वाट बघत. काढा घालायला तिकडे यायला तिकडे पाहिजे बांगडी असं खरेदी चालू आहे. बांगडी खरेदी, मोठं जरा. बांगडा नाही बांगड्या खरेदी, बँगल्स हो कन्फ्युज. इथंच चांगलं मिळतात बांगड्या मिळाल्या का नाही? अजून 2-3 घेतल्यात, कलर अजून घ्यायचे. थांब. श्रुतिकाला शॉपिंग करायला होती ढीग, पण गर्दी एवढी आहे अधिक मासामुळं महालक्ष्मी आणि मंदिरला. मुलांना सुट्ट्या आहेत, मुलांना सुट्टे आहेत त्यामुळं खूप गर्दी आहे. त्यामुळे आता फक्त तिनं बांगड्या घेतल्यात. आता आम्ही इथं आता प्रसादच्या शॉपिंगसाठी चाललो. प्रसादला जांभूळ, करवंद आणि फणस फणसाचे पाहिजे. घरे तर मी इथं कपिलतीर्थ मार्केटला. ते घेऊन आपण जाणार. तर महालक्ष्मी मंदिर पाशीच इथं मंडई आहे कपिलतीर्थ मार्केट म्हणून. इथं सगळं भाज्या फळं सगळं मिळतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात इथं. आणि मोस्ट ऑफ द कोल्हापूर तर इथं येऊन शॉपिंग आपल्या भाज्यावर घेतात. बाहेर बघा. बाहेर मिळणार काय? मार्केटला नाहीच मिळते, तिथं अख्खी फळं मिळतात. ऐक की पूर्ण मंडई फिरून शेवटी प्रसादला चांगला फणस मिळाला खरं. किती घेतला होता आपण फणस? अर्धा किलो ना? अर्धा किलो घेतला होता, अजून अर्धा किलो घेतो.
1 किलो फणस घेतला. बसल्यावर संपते तेच की, हे एकटं खाते कोणतरी. आणि असला फणस मावशी पुण्यात आता मी जॉबला असतोय, किंवा फणस मिळतच नाही. आता तिकडे 30ला देत होते खरं, तो चांगला वाटला नाही म्हणून मग इकडे आणि आलो. पांढऱ्या पांढऱ्या कलरचं घर असतात मला पण जरा दे की. ते बी आहे थोडा, पाणी सुटलेलं असते आत. बस ना. एकदा पाव किलो आणि काय तेवढंच घरी आल्या आल्या लगेच खायला बसलोय. सगळं जांभळाचं घेऊनच बसलायस की, एवढं खाऊन झालं तुझं? बिया टाकली तर तुझ्या तोंडावर पूर्ण का. मग अशी घेतलेली कपिल तीर्थ मार्केटमध्ये लस्सी आहे. आणि ही लस्सी बघा, मी आडवी केलं तरी पडते का बघा. मला ही लस्सी कशी आहे? जरा कमी श्रीखंड आहे, जरा कमी, पण मस्त आहे की नाही? मी लहानपणापासून ते खात होते की नाही. आता त्यांचं भारी झालं. ब्रँड इज ब्रँड. तर आता आम्ही लंचसाठी हॉटेल परखला आलोय, जे कोल्हापुरातलं आमचं सगळ्यात फेवरेट कोल्हापुरी नॉनव्हेज थाळीचं फेवरेट हॉटेल आहे. आणि हे हॉटेल आय थिंक कोल्हापूरच्या बाहेरची जी लोक आहेत, म्हणजे जे कोल्हापूरमध्ये येतात खाण्यासाठी, त्यांचं पण खूप फेवरेट. हां, आणि कोल्हापूरमधून एक्झिट एंटर करताना हे लागते, त्यामुळं आणि इथलं जेवण अप्रीतम असलं, त्यामुळं प्रसादला सारखं सारखं इकडे यायचं असते. यस, म्हणजे एकदा पण असं झालेलं नाही की आम्ही कोल्हापूरला आलोय आणि परतला नाही जेवलो. कालच घरी नॉनव्हेज खाल्लंय, तरी पण आज परतला आलोय आम्ही. पुण्यात एवढं खाणं होत नाही ना, त्यामुळे कोल्हापूरला आल्यानंतर तांबडा पांढरा आहे, चिकन मटन जरासं होतंय जास्त. समजून घ्या ना तुम्ही जरा. आता आम्ही परतला आल्यावर 1/2 थाळी घेतले, कारण की कधी कधी आम्हाला ते खूप कमी heavy खायचं होतं. असते. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की जास्त होईल, फुल थाळी 3 चपात्या वगैरे एवढं जात नाही, तर म्हणून आम्ही कायम इथं आल्यानंतर 1/2 करतोय. वॉटेवर आता इथे कसं, चिकन हां. थाळी, मटन थाळी. आता लंच असल्यामुळे आणि आता आम्हाला अजून कामं आहेत कोल्हापूरमध्ये, त्यामुळं त्याच्यासाठी एनर्जी राहायला पाहिजे, नाहीतर जाऊन झोपायचीच वेळ आहे त्या पूर्ण अख्खी थाळी खाल्ली तर. म्हणून आम्ही कमी खाण्यासाठी 1/2 घेतोय. दिस इज वन ऑफ द हॉटेल जे आम्ही इन्क्लूड करतो या व्हिडिओमध्ये, आणि अजून एक ऑलरेडी कव्हर केलंय. थोडासा वेगळा लागतोय. ही 1/2च्या थाळ्या आहेत त्या दोन. एकात भाकरी आणि एकात चपाती घेतली होती, पण क्वांटिटी इज मोर दॅन इनफ फॉर खायला लय 1. कट घातलाय. 1 hour later. परखमध्ये रस्सा पिऊन झाल्यानंतर माणसाला थोड्या गारव्याची गरज असते, आणि तो गारवा म्हणजे एक ओजी प्लेस आहे कोल्हापूरमध्ये, ते म्हणजे ओजी राम मंदिर. सॉरी, जरासा रस्सा आलाय माझ्या जिभेवर, जड झाला जीभ. तर राज मंदिरमध्ये आम्ही सालाबादप्रमाणे ठरल्याप्रमाणे दरवेळीप्रमाणे आईस्क्रीम खायला आलोय. झोपेत आहेस. इथलं आमचं फेवरेट आईस्क्रीम आहे मँगो मिल्कशेक विथ आईस्क्रीम. विथ आईस्क्रीम. आणि आम्ही दोघात 1/2 घेतले. हां, आल्यावर दाखवू. 1/2 का? कारण मी डाएटवर आहे. डाएटवर आहे हा. रस्सा एवढा पिऊन मटण खाऊन डाएट करतोय की नाही. तू कशाला हसालीस रे? तू कशाला हसालीस? व्हिडिओ घे ना पहिला. त्याच्यामध्ये सब्जा आहे. ते माझ्या ह्याच्यात का नाही सब्जा? आहे रे, साईडला आहे. सब्जा, ड्रायफ्रुट्स, मँगो आईस्क्रीम, मँगो पल्प आणि खाली शेक आहे मँगोचा. येप, लेट्स गो. हे फक्त एकच आईस्क्रीम आहे जे मी फार आवडीनं खाते. हां, खा बघू. मजे मजे. 3 days later. Yeah, boy. तर आम्ही ट्राय करतोय पद्मा गेस्ट हाऊसची थाळी आणि मटन थाळी. मटन सुपर स्पेशल थाळी घेतली प्रसादनं. सुपर माणसासाठी मी फक्त सुपर. आता पांढरा रस्सा पिलाय. इट इज रिअली गुड.
आता बाकीचं आम्ही खाऊन जरा बाहेर जाऊन सांगतो तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू. मला हे परखपेक्षा पण जास्त आवडलं. ह्यांची मटणाची क्वालिटी आहे, बाप आहे बाप. पद्मा गेस्ट हाऊस जिंकलंय. अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही तर ॲक्च्युली असं हे एरियामध्ये होतो आणि भूक लागलेली, असंच आलो. अचानक आलं, आमचं काय असंच ठरलं आणि आम्ही खाल्लं नव्हतं. आता वेगवेगळ्या थाळ्या आम्ही ट्राय करू आणि तुमच्या कुठल्या जर सजेशन असेल तर कमेंट करून सांगा. आम्ही प्रत्येक वेळी एक जेवढं ट्राय होईल, जेवढं ट्राय करता येईल तेवढं वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या, वेगवेगळ्या ठिकाणच्या थाळ्या कोल्हापूरमधल्या ट्राय करू. कोल्हापूरचं मटण किंवा असं जे यूज टू आहे मटण फ्राय वगैरे त्याच्यापेक्षा वेगळंच आहे, एकदम स्पेशल. असं एकदम तिखट नाही आहे, कारण वेगळी चव आहे. त्यांच्या मेन्यूमध्ये त्यांनी स्पेशल मटण म्हणून लिहिले, वेगळाच विषय आहे काहीतरी, तर एक नंबर आहे. येस. तर असा कोल्हापूरचा डे 2 होता आणि तुम्हाला आम्ही कोल्हापूरमध्ये सारखं येतच असतो वरचेवर. अजून खूप गोष्टी आहेत ज्या कव्हर नाही झाल्या या ब्लॉगमध्ये, पण नेक्स्ट ट्रिप्समध्ये आम्ही त्या कव्हर करू. आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोल्हापूरमधलं स्पेसिफिक काय नेक्स्ट बघायला आवडेल. येस, आणि पुण्यातलं देखील, कारण आता आम्ही पुण्यातलं थोडं एक्सप्लोर दाखवायचा प्रयत्न करणार आहे ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर आम्ही मुंबईचं कव्हर करणार आहे, त्याच्यानंतर नागपूर नाशिकाचा दौरा असणार आहे आपला, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, फुलेवाडी, वडिंगे आणि काय राहिले, पूर्ण महाराष्ट्र दौरा करूया. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय.